वाक्यविन्यास संकल्पना, वाक्याचे घटक आणि वाक्यविन्यासाची व्यवस्था याविषयी अधिक माहिती आपण आज घेणार आहोत. शब्दाकडून आपण वाक्याकडे येऊ लागलो की तेथेही आपणास पुनर्रचनेची आवश्यकता दिसून येते. वाक्य म्हणजे शब्दांचा समूह ही आपली सर्वसामान्य धारणा आहे. याला अनुसरून वाक्याचा प्रत्याकृती बंध असा रेखांकित करता येईल. उदाहरणार्थ, एक वाक्य आहे, शहाणी मुले चांगली पुस्तके वाचतात. परंतु विचारपूर्वक पाहिले तर या प्रत्याकृती बंधात काही उणीवा दिसतील. मुले हा शब्द चांगली या शब्दापेक्षा शहाणी या शब्दाशी अधिक जवळचा आहे. शहाणी व मुले त्याचप्रमाणे चांगली पुस्तके हे प्रथमागत किंवा प्रथमोपस्थित घटक आहेत. वाक्याचे विश्लेषण करताना या प्रथमागत घटकांचा निर्देश करणे इष्ट आहे. तो वर दर्शवलेल्या प्रत्याकृती बंधातून व्यक्त होत नाही. वाक्य ही शब्दांची खंडकीय जुळणी नसून श्रेणीबद्ध व्यवस्था आहे. ही गोष्ट या विश्लेषणाने स्पष्ट होते. या श्रेणीबद्ध व्यवस्थेत शब्दाचे पदबंध, पदबंधाचे वाक्य अशी रचना झाल्याचे आढळून येते. पदबंधामधून वाक्याच्या प्रथमागत घटकांचा निर्देश होतो. वाक्याचे पदबंधीय विश्लेषण विशिष्ट प्रकारची संदिग्धता दूर करण्यास मदत करते. वाक्यान्वयाच्या नियमामुळे अर्थात बदल न करता एका वाक्याच्या दुसऱ्या वाक्याशी संबंध येतो, हे उघड आहे. खालील काही उदाहरणावरून हे लक्षात येईल. शिपायाने चोराला पकडले. शिपायाकडून चोर पकडला गेला. शिपायाने चोर पकडला. शिपाई चोर पकडता आला. शिपाई चोराला पकडता आला. वरील सर्व वाक्यांची पृष्ठस्तरीय रचना भिन्न असली तरी अंतःस्तरीय अर्थ एकच आहे. मराठी भाषिक अंतःप्रज्ञेने हे जाणू शकतो, कारण वाक्यान्वयाचे नियम त्याला ठाऊक असतात. फक्त त्याला हे उघड करून सांगता येत नाही. हे काम व्याकरणकारांचे असते. यापुढील छेदकात मराठीच्या वाक्यान्वयाच्या नियमांचा गोषवारा घेता येईल. हा गोषवारा घेताना 1-2 शब्दांची प्रारंभी दिलेली ह किंवा ठीक सारखी दुय्यम वाक्य आपण लक्षात घेणार नाही. आपला भर प्रमाण भाषेतील प्रमुख वाक्यरचनेवर राहील. प्रमुख वाक्याचे मूलरचित आणि रचनांतरित असे 2 प्रकार आहेत. वाक्यान्वयाच्या नियमांना जनकसूत्रे म्हणून ओळखण्यात येते. जनकसूत्रांच्या सहाय्याने मूलरचित वाक्यांची सिद्धी होते. मराठी वाक्याची जनकसूत्रे वाक्य, नामपदबंध, क्रियापदबंध याद्वारे सांगता येतील. या सूत्रांचा उपयोग करून मूलरचित वाक्यांची सिद्धी दर्शवता येईल. उदाहरणार्थ, मी शाळेत जातो या मूलरचित वाक्याची सिद्धी अशी होईल. वाक्य, नामपदबंध, क्रियापदबंध, सर्वनाम, वचन, क्रियापदबंध, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, वचन, क्रियापदबंध, मी, क्रियापदबंध, मी क्रियाविशेषण पदबंध, मी क्रियाविशेषक पदबंध अधिक क्रियापद, मी शाळेत जात वर्तमान लिंग वचन पुरुष, मी शाळेत जातो. वक्राकृतीचा उपयोग करून ही वाक्यसिद्धी आपल्याला दाखवता येईल. रचनांतर जनकसूत्रांचा उपयोग करून मूलरचित वाक्यांची सिद्धी वाक्यान्वयाच्या नियमांनी करता येते. वक्राकृतीचा तिचे रेखाटनही करणे शक्य आहे. परंतु याबरोबर एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की भाषेतील सर्वच वाक्ये ही मूलरचित वाक्ये नसतात. अनेक वाक्य मूलरचित वाक्यांपासून रचनांतर होऊन बनलेली असतात. नकारार्थी वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य ही रचनांतराची काही उदाहरणे म्हणून सांगता येतील.
ही रचनांतरेही काही विशिष्ट नियमांनी अनुसरून होत असतात. हे नियम उघड करून दाखवणे हे व्याकरणकाराचे काम आहे. उदाहरणादाखल नकारात्मक वाक्याचे एक रचनांतर आपण घेऊयात. तो पळत आहे, तो पळत नाही. यामागची नियमव्यवस्था अशी आहे. तो पळत आहे, नास्ती पक्ष, तो पळत नाही. सूत्ररूपाने ही नियमव्यवस्था अशी दाखवता येईल. क्ष अधिक अस अधिक नास्ती पक्ष बरोबर क्ष अधिक नस. क्ष म्हणजे अस पूर्वी येणारा सर्व भाग. वरील उदाहरण एकाधार रचनांतराचे झाले. यात एका वाक्यापासून दुसरे वाक्य रचनांतरणाने सिद्ध होते. कधीकधी दोन मूलरचित वाक्यांपासून एका रचनांतरित वाक्याची सिद्धी होते. अशा रचनांतरास द्विआधारी रचनांतर म्हणतात. तो शहाणा आहे, तो शहाणा आणि हुशार आहे, तो हुशार आहे. रचनांतरणामुळे वाक्यव्यवस्थेचा विशाल पसारा आटोपशीर मांडता येतो. मराठी भाषेची वाक्यव्यवस्था स्पष्ट करताना मराठीतील मूलरचित वाक्य आणि त्यांची रचनांतरे याकडे विशेष लक्ष द्यावे लागते.